रॉयल स्टॅलियन संघ रॉयल स्टॅलियन या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळलेत. 3ही सामने पराभूत झालाय हा संघ रॉयल स्टॅलियन. पॉइंट्स टेबल आपण पाहतोय सर्वात टॉपला आहे टीम सारा 11. 3 सामने त्यांनी खेळले, 3 सामने विजय, 6 पॉइंट्स त्यांच्या खात्यामध्ये. नेट रन रेट त्यांचा 1.40 आहे. जातोय मॅचच्या दिशेने. पहिलं षटक, पहिला बॉल सुलय गुरव. दीपक शर्मा स्ट्रायकिंग एंडला. अख्खू टप्प्याचा बॉल, आक्रमण पहिल्याच बॉल वरती दीपक शर्माच्या बॅट मधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा, एकच धाव. या स्पर्धेनिमित्त खूप सारे प्रायोजक आहेत. या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेब, शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री राजन कोतावडेकर साहेब, श्री विनोददादा पाटील अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना, स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक. बॉल यावेळेला चांगला फटका दीपक शर्माच्या बॅट मधून उसळती घेणारा चेंडू होता. बॉल चाललाय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात. एकच धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केली. आणि आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त किक ईव्ही को स्पॉन्सर आहेत या स्पर्धेला. तुमचं देखील विशेष आभार. यावेळेला पुन्हा एकदा बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 3. किक ईव्ही स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील आपण पाहतोय. 3 षटकानंतर त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेनिमित्त लाभलंय. माननीय श्री सागर जोशी आमचे आधारस्तंभ आहेत ते देखील, तसेच ओमकार दळवी. पुढचा बॉल आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला दीपक शर्मा यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्यांच्याकडून झालीये चूक. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 4. रॉयल स्टॅलियन या संघाचे संघ मालक, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ, सल्लागार माननीय श्री ज्ञानदीप कासवकर साहेब, तुमचं देखील विशेष आभार. तुमच्या मंडळाच्या वतीनं खूप सारे योगदान तुमचं देखील लाभलंय या स्पर्धेनिमित्त. यावेळेला राहुल कहारच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर गोशांकी क्षेत्रामध्ये. रन्स मिळतील या बॉलवरती 2. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 6. आमच्या मंडळाचे प्रायोजक माननीय श्री रोहन भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं देखील विशेष आभार व्यक्त करतो. आयोजन समितीच्या माध्यमातून लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. रॉयल स्टॅलियन संघाचे संघ मालक ज्ञानदीप कासवकर साहेब स्वतः आपण पाहतोय इन ऍक्शन पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. ते स्वतः मैदानामध्ये उतरलेत. रॉयल स्टॅलियन संघ या संघाचा देखील या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये दबदबा राहिलाय. गतवर्षी देखील चांगली कामगिरी रॉयल स्टॅलियन या संघाने केली आहे. ज्ञानदीप कासवकर साहेबांचा संघ आहे. राहुल कहार 6 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक. पहिलं षटक सुनय गुरव. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आदित्य गायकवाड येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 7. श्री शैलेश मस्के साहेब ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट, श्री भूषण पालरेशाजी संस्थापक व्हीटीपी रियालिटी, श्री अनिल कोकी साहेब माजी नगरसेवक शिवसेना, श्रीमती सिंधुताई मसूरकर माजी नगरसेविका शिवसेना, श्री दगडूदादा सकपा साहेब माजी आमदार शिवसेना, सौ उर्मिलाताई पांचाळ माजी नगरसेविका शिवसेना, श्री सचिन भाऊ पडवळ माजी नगरसेवक शिवसेना, श्री अरुण भाऊ दळवी मुंबई संयोजक भारतीय जनता पार्टी सार्वजनिक उत्सव मंडळ, श्री संजय नाना अंबोले भारतीय जनता पार्टी, श्री विजय बुवा कुलकर्णी सचिव स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी, श्री अजित वैउडे भारतीय जनता पार्टी कोषाध्यक्ष वडाळा विधानसभा, श्री प्रदीप वाटाणे शिवसेना उपशाखा प्रमुख. तुमचं देखील विशेष आभार आयोजन समितीच्या माध्यमातून. तर तुम्ही केलेल्या अमूल्य अशा सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर श्री निलेश मानकर साहेब यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. ते स्वतः उपस्थित होते व्यासपीठावरती. भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा उपाध्यक्ष. जातोय मॅचच्या दिशेने. मॅच षटक क्रमांक 2 अमित महाडेश्वर.
चांगला फटका राहुल कहारच्या बॅटमधून. बॉल चाललाय. एक धाव. धावून ती धाव पूर्ण केली आहे एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 8. दीपक शर्मा. अमितचा पुढचा बॉल. बॅटची कडा घेऊन व्यासपीठाला सलामी देणारा फटका. सचिंद्र ऐरे साहेबांनी एका हातामध्ये झेल पकडलाय, पण ते बक्षीस फक्त कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये बसणाऱ्या प्रेक्षकांना आहे. साहेब व्यासपीठावरती बसून आनंद घेतात क्रिकेटचा. पारितोषिक आहे, पण कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी ही पारितोषिक आहे. जर दीपक शर्माने षटकार ठोकला तर परेश अनंत यादव यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. स्लोअर वन बॉल आहे. ओळखलाय बॉलला, पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा. दीपक शर्मा या खेळाडूकडे क्षमता आहे. रन झाले धावफलकावरती टीमच्या 11. यावेळेला पंचांकडे अपील. अपीलला दिली आहे दाद. फलंदाज दीपक शर्मा बाद. लेग बिफोर द विकेट. अमित महाडेश्वरने मिळवून दिली आहे ती विकेट. महत्वपूर्ण ऍक्शन रिप्ले. प्लम एलबीडब्ल्यू. प्लम एलबीडब्ल्यू. अमित महाडेश्वर यासाठी जाणला जातो हा खेळाडू. उलटा बॉल त्याने हाताळला आणि दीपक शर्माला दाखवला त्याने तंबूचा रस्ता. श्री मोहन मच्छिंद्र पठाडे साहेब, युवासेना शहर प्रमुख भिवंडी शिवसेना यांनी देखील या स्पर्धेनिमित्त उपस्थिती दाखवली कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. तुमचे देखील विशेष आभार. श्री राकेश गुरव उपशाखा प्रमुख शिवसेना, श्री विनय शेट्टे उपशाखा प्रमुख शिवसेना, श्री मीनार नाटाळकर शिवसेना शाखा प्रमुख, तुमचे देखील विशेष आभार. आयोजन समितीच्या माध्यमातून श्री प्रतीक महानवर, अतुल सागर आट, मंदार आट, श्री श्रीकांत गायकवाड, श्री श्रीकांत मालपेकर, श्रीमती नेत्रा जाधव, श्रीमती शिल्पा मटकर, श्री जय आचार्य वेअर हाऊस, श्री प्रवीण मांजरेकर, श्री देवेन बुरके, श्री रोहन बोहीर, श्री किशोर कांबळे, श्री सुशील राऊत फ्लेवर ऑफ चायना, श्री राज लोणारी, तुमचं देखील विशेष आभार असेल. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. अमित महाडेश्वर टॅकिंग एंडला आपण पाहतोय भूपेंद्र नाचनकरला. पुढचा बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. पंचांनी घोषित केलाय नो बॉल आणि तोपर्यंत एक धाव देखील धावून पूर्ण केली आहे. पुढील बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. राहुल कहार स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याला स्ट्राईक मिळाली आहे. त्याच्या बॅटमधून फ्री हिटच्या बॉलवरती मोठी धाव येईल का? नक्कीच येईल. प्रयत्न तोच असणार आहे राहुलचा. एखादा मोठा फटका येऊ दे त्याच्या बॅटमधून. फ्री हिटचा बॉल आहे. लो फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकले नाहीत. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. एकच धाव पंचांनी घोषित केले एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 14 या आकड्यावर. राहुल कहार याच्यासाठी विशेष पारितोषिक आहे. जर त्याने या मॅच मध्ये षटकार ठोकला तर त्याच्यासाठी परेश यादव यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. बिलकुल मत बोलना. राहुल कहार शेवटचा बॉल. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला मोठा फटका राहुलच्या बॅटमधून. बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 16. एक गडी बाद. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती tenniscricket.in. YouTube वरती जा. प्रेक्षकांना ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हो गया 10 सबस्क्राइबरची गरज आहे. 18 लाख. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. 18 लाख सबस्क्राइबर पूर्ण होण्यासाठी tenniscricket.in
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना 18 लाखासाठी 10 सबस्क्रायबरची गरज आहे. tenniscricket.in आता अवघ्या 5 सबस्क्रायबरची गरज आहे. 18 लाखाचा टप्पा पार होईल. नितेश अष्टमकर पहिला बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती एक एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. tenniscricket.in tenniscricket.in चे सर्व संतोष नानेकर. पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून येतोय चौकार. काय फटका खेळलाय हेलिकॉप्टर. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने बॉलला पाठवलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून येतोय चौकार. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुने बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान माजी अध्यक्ष आमचे मित्र रॉयल स्टॅलियन या संघातील एक नामांकित खेळाडू माननीय श्री निलेश एकावडे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. मनीष पवार स्टँड मध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राहुल याच्या बॅटमधून हा बॉल जाईल समोरच्या दिशेने. पंचांचा इशारा. 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 24 या आकड्यावर. tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाइट. संतोष नानेकर, थँक्यू सो मच. 18 लाखाचा टप्पा पार होईल आजच्या दिवसामध्ये. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेला राहुल कहारच्या बॅट मधून बॉल चालला आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. चौकार. काय फटका खेळला राहुल कहारने. त्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. रन झाले धावफलकावरती 28. राहुल कहार त्याच्या बॅट मधून आलाय जोरदार पहार. त्याचं नाव आहे राहुल कहार. रन झाले धावफलकावरती 28. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3 नितेश अष्टमकर. पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका फसलाय. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. 3 षटकांचा खेळ आता मात्र संपलाय. 28 धावा धावफलकावरती एक गडी बाद. आता मात्र 2 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट किक ईव्ही स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी दिला जातोय. किक ईव्हीचे सर्व माननीय श्री सागर जोशी, तुमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या आयोजन समितीच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या अमूल्य अशा सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. श्री संकेत निवगणे, श्री अभिषेक जोरी, श्री ज्ञानदीप कासवकर, श्री सचिंद्र आईरे, श्री हर्षद घाडीगावकर, श्री आकाश पाटील, श्री मंगलमूर्ती ग्रुप, श्री हर्षिक गाला, श्री तुषार पेठे, डॉक्टर सुहास देसाई, श्री समीर मावळे, श्री मनोज जामसुतकर माजी नगरसेवक शिवसेना, सौ सोनम मनोज जामसुतकर माजी नगरसेविका शिवसेना, किक ईव्ही श्री सागर जोशी, प्रसाद शूज, GW खामकर मसाले, श्री संजोग खामकर, जय फिशरीज, श्री जयेश परब, माझगर, श्री अभिषेक नकाशे, खर्जे अँड सन्स, सुबाना खर्जे आणि सुनील खर्जे, विदिशा आणि वंशिका एंटरप्राइजेस, प्रज्योत कदम आणि महेश कदम, बँक ऑफ महाराष्ट्र, RP बेक हाऊस, अध्यांत एंटरप्राइजेस, प्रोप्रायटर स्वप्नील विरकुट, श्री जयेश ओझा, श्री स्वप्नील बोबसकर, श्री वैभव मौर्य, श्री राजेश नायर आणि श्री प्रबोधीन शर्मा. आणि tenniscricket.in ने 18 लाखाचा पल्ला ओलांडलाय. कॉंग्रॅच्युलेशन tenniscricket.in. कॉंग्रॅच्युलेशन संतोष नानेकर. टेनिस क्रिकेट मधील पहिली वेबसाईट जिने मात्र 18 लाखाचा पल्ला ओलांडलाय आणि त्याच्याच माध्यमातून या स्पर्धेचं नीट क्लीन थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. एक मराठी उद्योजक अभिमानास्पद गोष्ट आहे.
आम्हाला संतोष नाणेकर यांची. त्यांनी 18 लाखाचा पल्ला ओलांडलाय. जातोय मॅचच्या दिशेने प्रसाद आंबेकर. यावेळेला बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 29. षटक क्रमांक 4 चा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुकेश जाधव जो 18 लाखावा सबस्क्रायबर होता त्याने सबस्क्राईब केलं आणि 18 लाखाचा पल्ला ओलांडलाय tenniscricket.in ने. पुढचा बॉल बॅटची कडा झेल या ठिकाणी पकडलाय अमित महाडेश्वरने आणि फलंदाज भूपेंद्र नाचनकर यांची खेळी आता मात्र संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत राणे. चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी भूपेंद्र नाचनकर आणि राहुल कहार यांनी केली होती या मॅच मध्ये, पण प्रसाद आंबेकरने दाखवला भूपेंद्र नाचनकरला तंबूचा रस्ता. भूपेंद्र बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय संकेत राणे. रन झाले धाव फलकावरती 29. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 4 चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रसाद आंबेकर हे षटक हाताळत असताना लालबाग क्रिकेट धमाका 14वा पर्व या स्पर्धेचं यशस्वीरित्या संपन्न होते. खूप सारी मेहनत आयोजन समितीने देखील घेतली आहे. तुमचं देखील आणि आपण पाहिलं तर एक अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. जो फलंदाज मैदानामध्ये आलाय त्याचं नाव आहे संकेत राणे. गतवर्षीच त्यांनी चार्टर्ड अकाउंटची पदवी मिळवली आहे. तो संकेत राणे आता मात्र फलंदाजीसाठी. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय. बॉल चाललाय एक बाईच्या स्वरूपात. ही डाव त्या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती 30. संकेत राणे आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. गतवर्षीच त्यांनी चार्टर्ड अकाउंटची पदवी मिळवली. तुमचं देखील मनपूर्वक प्रसाद आंबेकर यांचा पुढचा बॉल राहुल कहारच्या रडार मध्ये बॉल होता. बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधून येतो एक लांबलचक चौकार. राहुल कहार काय बॅटिंग केली राहुलने. तो खेळतोय वैयक्तिक 17 धावांवरती. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 34. राहुलची बॅट बोलली आहे. मोठमोठ्या स्पर्धात त्याने गाजवलेत. टेनिस क्रिकेट यावेळेला देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 35. रन झाले धाव फलकावरती 35. 2 गडी बाद 35. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. या देखील बॉलवरती रन मिळेल 1. म्हणजे षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. रन झाले धाव फलकावरती 36. 2 गडी बाद. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. लालबाग क्रिकेट धमाका आयोजन समितीने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. गेले 4 ते 5 महिने त्यांनी खूप सारी मेहनत प्रयत्न केलेत. संघर्ष केलाय त्यांनी. कारण आयोजन करणं कठीण काम असतं. एक कठीण काम त्यांनी देखील सोपं करून दाखवले आणि म्हणूनच काय आपल्याला पाहायला मिळते लालबाग क्रिकेट धमाका आयोजन समितीचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अमित महाडेश्वर. पहिला बॉल संकेतसाठी. बॉल हवेमध्ये आहे. वीरेन मेस्त्री बॉलच्या खाली. झेल पकडलाय. संकेत राणे आउट. फटका फसला संकेतचा आणि वीरेन मेस्त्रीने त्या ठिकाणी झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अमित महाडेश्वरचा तो बॉल बॅकफूट वरती आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पूल अनसक्सेसफुल झाला आणि थेट वीरेन मेस्त्रीच्या हातामध्ये बॉल केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश शेडगे अप्पा. संघाचे संघ मालक टीम ओनर म्हणून त्यांनी नेतृत्व केले या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा पार पडते आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री विनोददादा पाटील यांचे निकटवर्तीय आमचे मित्र शैलेश शेडगे फलंदाजीसाठी. श्री विनोददादा पाटील अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक
या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेसाठी. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक. शैलेश शेडगे बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि पंचांचा इशारा. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 37. आमचे आधारस्तंभ लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक माननीय श्री सुधीर भाऊ साळवी साहेब आणि लालबागमधील थोर समाजसेवक, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवत साहेब, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आयोजन समितीला आणि खेळाडूंना. पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला शैलेशांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या झाली 38. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. राहुल कहार, शेवटचे 3 बॉल शिल्लक. शेवटचं षटक आहे. तीन बॉल मध्ये अजून किती धावा येतील? 38 धावा झालेत धावफलकावरती. स्लोअर वन बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 39 धावा. अजूनही उर्वरित शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल. राहुल कहार अजूनही फलंदाजी करतोय. वैयक्तिक तो खेळतोय. 12 बॉलमध्ये 20 धावांवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्या आयोजकांनी देखील आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेला भेट दिली. त्यांचा त्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात आला श्री विनोददादा पाटील यांच्या शुभ हस्ते. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. धावसंख्येमध्ये होते एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. संतोष मालप, शैलेश शेडगे, परेश यादव आणि सुशांत जाधव यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक काटई या ठिकाणी जाऊन विनोददादा पाटील यांची भेट घेतली. या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री विनोददादा पाटील, अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्याकडून त्यांचा देखील सत्कार पाहायला मिळाला. राहुलचा पुढचा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. प्रसाद आंबेकर बॉलच्या खाली जातील का? झेल त्यांनी पकडलाय. विकेट आली आहे. खेळाडूवृत्ती दाखवली आहे. प्रसाद आंबेकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान माजी खजिनदार आणि मंडळाचे कार्यकर्ते प्रसाद आंबेकर यांनी खेळाडूवृत्ती दाखवली. त्यांनी सांगितलं झाडाला बॉल जाऊन आदळला होता. फलंदाज बाद नाहीये, नॉट आउट आहे. ही खेळाडूवृत्ती दाखवणं गरजेचं असतं आणि ती प्रसाद आंबेकर यांनी दाखवली. पुढचा बॉल रड्डार मध्ये बॉल होता. शैलेश शेडगेच्या बॅटमधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा आणि दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय. रन झाले धावफलकावरती 43. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये गरज आहे 44 धावांची. टीम रॉयल स्टॅलियन. या पुढील सामना आहे टीम सारा 11 विरुद्ध लालबाग लेजेंड. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी मैदानामध्ये या. टीम सारा 11 विरुद्ध लालबाग लेजेंड या 2 बलंदाज संघांमध्ये हा पुढील सामना रंगेल. टीम सारा 11 या संघाचे टीम कॅप्टन आहेत अक्षय शेडगे. लालबाग लेजेंड या संघाचे टीम कॅप्टन आहेत हर्षल घाडीगावकर. या दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे आपण त्वरित पटांगणामध्ये यायचे.
बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। विनंती आहे श्रीमंत समर्थ त्वरितच आपण क्षेत्ररक्षण रचू. बॉल 44. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उलटा बॉल पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो होईल का? आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 2 धावा. दीपक शर्माचा डायरेक्ट थ्रो पर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या. मॅचचं समीकरण बदललंय. 29 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे आता मात्र 42 धावांची. 2 धावा धाव फलकावरती. राहुल कहारचा पुढचा बॉल. उलटा बॉल हाताळण्यात माहीर आहे राहुल कहार. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. फलंदाज बीट अमित महाडेश्वर. त्यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शैलेश शेडगे बॉल वरती जातील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 3 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ज्ञानदीप कासवकर या संघाचे संघ मालक आहेत. जुने जाणते खेळाडू, एक लेजेंडरी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच गरम खाडा या मैदानामध्ये जी स्पर्धा होते, लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः या खेळाडूने ही स्पर्धा गाजवून सोडली आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देखील पटकावला होता. ज्ञानदीप कासवकर एक लेजेंडरी खेळाडू आहेत. त्या संघाचे संघ मालक, स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत. आज त्यांना देखील या मॅच मध्ये फलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल आल्या बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर.
चांगला फटका, शिट्यांची बरसा, टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट होतो या फटक्यावरती. ज्ञानदीप कासवकर क्षमता आहे, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात त्यांना देखील. रन झाले धावफलकावरती 5. 26 बॉल मध्ये 39 ची गरज. यावेळेला देखील उलटा बॉल, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. व्हॉट शॉट, ओ हो, क्या बात है. काय बॉल त्या ठिकाणी अडवला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये. जगन्नाथ महाजन त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. जगन्नाथ महाजन पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राहुलचा पुढचा बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती अमित महाडेश्वर साठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा उलटा बॉल, गुडुगा टेक, तमाशा देख. बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धावफलकावरती 8. मॅचचं समीकरण शेवटचे 24 बॉल जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. 44 धावांचा पाठलाग करतोय टीम रॉयल स्टॅलियन संघ. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाखेरीस 8 धावा धावफलकावरती झाल्यात. चोवीस बॉल मध्ये जिंकण्यासाठी 36 ची गरज. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात होईल. ज्ञानदीप कासवकर वैयक्तिक ते खेळतात 3 धावांवरती. अमित महाडेश्वर वैयक्तिक त्याने केल्यात 5 धावा या मॅच मध्ये. 2 ऑन स्ट्रायकिंग एडला. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 24 बॉल शिल्लक आहे. 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 भूपेंद्र नाचनकर. भूपेंद्र नाचकरचा पहिला बॉल. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. शैलेश शेडगे बॉलच्या खाली. सोपा झेल पकडलाय शैलेश शेडगेने. खेळी संपुष्टात आली आहे. ज्ञानदीप कासवकर यांची विकेटचं होतंय पतन. नवीन फलंदाज वीरेन मेस्त्री. 8 धावा धावफलकावरती. 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय टीम रॉयल स्टॅलियन. भूपेंद्र नाचनकरचा पुढचा बॉल. यावेळेला देखील उलटा बॉल पाहायला मिळाला. आल्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. वीरेश मेस्त्रीच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. संघाचा संघ मालक शैलेश शेडगे अप्पा.
पुढचा बॉल आणखीन एक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक बघतोय ऑलरेडी पुढे येऊन उभा होता. बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये, रन मिळाल्या बॉलवरती 1 रन झाले धावफलकावरती 11. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन व्यासपीठाच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, रन मिळाल्या बॉलवरती 1. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 12. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 19 मध्ये जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. आता मात्र बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा, वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती 13. शेवटचे 19 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. बॉल यावेळेला बॉल हवेमध्ये, संकेत राणे बॉलच्या खाली, झेल पकडलाय भूपेंद्र नाचनकर. तिसरी विकेट याच षटकामध्ये मिळवलंय. विकेटचं होतंय पतन. डीजे अठरा बॉल आणि 31 धावांची गरज. 13 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले टीम रॉयल स्टॅलियन. नवीन फलंदाज प्रसाद खांडवे नॉनस्ट्रायकिंग एंडला. षटक क्रमांक 3. राहुलचा पहिला बॉल, डॉट बॉल आलाय. फलंदाज बीट होत आहेत अमित महाडेश्वर. क्या बात है राहुल कहार. पहिलाच बॉल हाताळला आणि पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळलाय राहुलने. हा देखील बॉल डॉट होईल का? चांगले यष्टीरक्षण संकेत राणे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅचचं समीकरण 16 बॉल आणि 31 धावांची गरज. राहुल कहार पुढचा बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर खोलवट टप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक साहिल पेडणेकर बॉलवरती येत आहेत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 14. या पुढील सामना टीम सारा 11 विरुद्ध लालबाग लेजेंड. हे षटक संपल्यानंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. पुन्हा एकदा उलटा बॉल पाहायला मिळतोय. हा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव पंचांनी घोषित केले एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल. यावेळेला मोठा फटका. प्रसाद खांडवेचा बॅक मधून बॉल चालला आउट ऑफ द पार्क.
आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेत आहेत. खूप सारे बच्चे कंपनी या स्पर्धेमध्ये खेळताना देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन tenniscricket.in च्या माध्यमातून हे दृश्य टिपले जात आहेत. एलएसपसी योगेश दादा पाटील क्रीडांगण. राहुलचा पुढचा बॉल, फलंदाज प्रसाद आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज बीट, म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती झालेत आणि 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. मॅचचं समीकरण शेवटचे 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. या पुढील सामना आहे टीम सारा 11 विरुद्ध लालबाग लेजंड. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे आपण त्वरितच मैदानामध्ये या. अक्षय शेडगे आणि हर्षल गाडीगावकर, विनंती असेल आपण त्वरितच पटांगणामध्ये या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. मैदानामध्ये टॉस होईल. पुढील सामना टीम सारा 11 विरुद्ध लालबाग लेजंड या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री प्रज्योत कदम विदिशा स्टार या संघाचे संघमालक देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. विदिशा स्टार या संघाचे संघमालक आमच्या मंडळाचे सल्लागार प्रज्योत कदम यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे टीम सारा 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम लालबाग लेजंड हा संघ आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. टीम पुन्हा एकदा सारा 11च्या बाजूने हा देखील कौल लागलाय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. लगातार 3 सामन्यांमध्ये नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला आणि ते 3 सामने देखील त्यांनी जिंकलेत. या 4थ्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल देखील त्यांनीच जिंकलाय. रमेश कदम खुश असतील आपल्या सर्व खेळाडूंवरती. अक्षय शेडगे या संघाचं नेतृत्व करते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून सारा 11चे संघ मालक रमेश कदम आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय गणेश जानवलकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय माननीय श्री संदेश परब. हे सर्व क्रिकेटचे चाहते. लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 14वा पर्व या स्पर्धेचं जातोय मॅचच्या दिशेने. 12 बॉल जिंकण्यासाठी 27 ची गरज. षटक क्रमांक 4 शैलेश शेडगे. अप्पा पहिलाच बॉल उलटा. बॉल चालल्या गोष्टांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18. 11 बॉल शिल्लक आहेत. 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अमित महाडेश्वर स्टॅकिंग एडला. शैलेश शेडगे षटक हाताळत असताना संघाचा संघ बालक आहे श्रीमंत समर्थ. राहुल कहार अक्षरशः मैदान त्याने गाजवले आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत भूपेंद्र बॉलवरती येतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 19. प्रसाद खांडवे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अमित महाडेश्वरला. 2 बॅटर आपण पाहतोय टीम रॉयल स्टॅलियन संघाकडून. 10 मध्ये अजून 25 ची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन झेल पकडलाय संकेत राणेने. विकेट आली आहे. बॅटर प्रसाद आउट. अप्रतिम कॅच या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळालेत. अमित महाडेश्वरचं नाव घेतलं जाईल. श्रेयश राणेचं नाव घेतलं जाईल आणि आता मात्र संकेत राणेचं नाव त्यामध्ये घेतलं जाईल. अप्रतिम झेल या खेळाडूंकडून पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. लालबाग क्रिकेट धमाका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल पांचाळ. नवीन फलंदाज आहेत अतुल पांचाळ. 9 बॉल शिल्लक. 9 मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 19 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले टीम रॉयल स्टॅलियन. अवनीश प्रजापती गुणलेखक म्हणून चांगली कामगिरी त्यांनी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत ते बसलेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. चांगला फटका. बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा.
बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. अतुल पांचाळ आल्या पहिल्याच बॉलवरती त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. शैलेश शेडगे एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या या षटकामध्ये आली ती म्हणजे प्रसादची. पुढचा बॉल यावेळेला सुद्धा आपण पाहिलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल या बॉलवरती. एक रन्सचा इशारा आलाय. एकच धाव एकेरी धावेच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती. 24 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 7 मध्ये 20 करायचे आहेत. जिंकण्यासाठी टीम रॉयल स्टॅलियन. अतुल पांचाळ यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलाय. शैलेश शेडगे चौथं षटक हाताळत असताना त्याने खर्च केलेत अजूनपर्यंत 7 धावा. एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावले. शेवटचा बॉल शैलेशचा. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली घेल घेण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे शेवटचे 6 आणि या 6 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. साहिल पेडणेकर. लास्ट 6 बॉल 18 रन्स टू विन. टीम रॉयल स्टॅलियन. बॅटर आहेत अमित महाडेश्वर. त्यांना साथ देतोय अतुल पांचाळ. तो खेळतोय 7 धावांवरती. tenniscricket.in इंडियाज वर्ल्ड नंबर 1 टेनिस क्रिकेट वेबसाईट. 18 लाखाचा पल्ला त्यांनी पार केलाय. साहिल पेडणेकरचा पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शैलेश शेडगे बॉलवरती डायरेक्ट थ्रो. तोपर्यंत एकच धाव केली आहे पूर्ण. मॅचचं समीकरण 5 बॉल शिल्लक आहेत. 5 मध्ये जिंकण्यासाठी 17 ची गरज. पाच बॉल मध्ये 17 धावा जिंकण्यासाठी करायच्या टीम रॉयल स्टॅलियनला. यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळल्या बॉलने आपण पाहिलं तर साहिल पेडणेकरने हा बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. 4 बॉल आणि 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चार बॉल 17 धावांची गरज. सामना जिंकेल का टीम रॉयल स्टॅलियन? पुढचा बॉल मोठा फटका अतुल यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉल येतोय मैदानात. रन मिळतील या बॉलवरती 1. मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 3 बॉल शिल्लक आहेत. 3 मध्ये जिंकण्यासाठी अजून 16 ची गरज. 28 धावा धाव फलकावरती झाले. 28 ऑन बोर्ड. सर्व प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण या क्रीडांगणामध्ये बसून आज मात्र या प्रेक्षकांनी क्रिकेटचा आनंद घेतलाय. साहिलचा पुढचा बॉल. यावेळेला चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. रन आउट. डायरेक्ट थ्रो. काय घडतंय? फलंदाज आउट. परेश आयरे नवीन बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला.
शेवटचा बॉल आणि आता मात्र 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलमध्ये 13 धावांची गरज टीम रॉयल स्टॅलियन. शेवटचा बॉल 13 धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात, रन मिळाल्या बॉलवरती एक. मॅच जिंकली आहे टीम श्रीमंत समर्थ या संघाने. हार्ड लक टीम रॉयल स्टॅलियन.